कंपनी कायदा 2013 नुसार जर एखाद्या कंपनीला कर्ज रोख्यांची विक्री करायचं असेल तर कंपनीला अगोदरपासून कोणत्या कोणत्या नियमांचं पालन करावं लागतंय ते आपल्याला बघायचं आहे। कंपनी कायदा 2013 नुसार कर्ज रोख्या विक्रीची तरतुदी स्पष्ट करा। तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येतो 8 मार्काला, कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा। 8 मार्काला आलं तर कमीत कमी तुम्हाला 7 तरतुद्या स्पष्ट करायच्या आहेत। 4 मार्कासाठी आलं तर मिनिमम 4 तरतुद्या तुम्ही लिहू शकता। ऑल राईट सर, पहिल्या त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मतदानाचा अधिकार नाही। जेव्हाही कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करते तर त्या सर्व कर्ज रोखे धारकांना कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार नसतो। राईट, जे कंपनीचे भागधारक असतात ते कंपनीचे मालक असतात म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार असतो। कर्ज रोखे धारक हे मालक नसतात, कर्ज रोखे धारक हे कंपनीचे धनको असतात, त्यामुळे मतदानाचा अधिकार नसतो। बट काही काही गोष्टी असतात की जे फक्त आणि फक्त कंपनी आणि कर्ज रोख्याच्या संबंधित असतात, जसे की कर्ज रोखे विश्वस्ताची नियुक्ती करायची असेल किंवा कर्ज रोख्यांना व्याजाचा दर कमी द्यायचं जास्त द्यायचं किंवा कधी द्यायचं, अशा काही छोटे मोठे गोष्टी असतील तर त्या बाबतीतच कंपनी मतदान घेते किंवा सर्वसामान्य कर्ज रोखे धारकांची कॉन्टॅक्ट करते। बाकी कोणत्याही बाबतीत कर्ज रोखे धारकांना मतदानाचा अधिकार नसतो। पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करू शकत नाही। कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करायली आणि कर्ज रोखे धारकांना मतदानाचा अधिकार द्यायली, मग अशा वेळेस त्यांना ते मतदानाचा अधिकार नसतो। मतदानाचा अधिकार फक्त भागधारकांनाच असतो। त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की कर्ज रोख्यांचे प्रकार। आता आपण याच्या अगोदरच्या काही चॅप्टर्स मध्ये बघितला टोटल कर्ज रोखे धारकांचे प्रकार किती आहेत। ज्यांचा अभ्यास झाला नाही पेज नंबर सांगतो 22, जाऊन चेक करा, तिथे सांगण्यात आलेलं आहे। कर्ज रोख्यांचे प्रकार: कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्ज रोख्यांची पूर्ण किंवा अंशतः रूपांतरित कर्ज रोख्यांचे किंवा रूपांतरीय कर्ज रोख्यांची विक्री करू शकते। सुरक्षित म्हणजेच काय की कर्ज रोखे धारकांकडून पैसे घ्यायली आणि त्यांना सांगायले की बाबा इफ इन केस देणं झालं नाही तर आम्ही हे भांडवल हे ऍसेट विकून तुम्हाला पैसे देणार। असुरक्षित म्हणजे काय, पैसे घ्यायलोत पण देणं झालं नाही तर या बाबतीत कंपनी काय सांगायला। त्याच्यानंतर पूर्ण किंवा अंशतः रूपांतरित म्हणजे काय, आज तुमच्याकडून कंपनी कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायली, तुम्ही कंपनीचे कर्ज रोखे धारक आहात, बट ह्याच कर्ज रोखे धारकांचं रूपांतर तुम्ही भागधारकांमध्ये पण करू शकता। अशा प्रकारचे काही कर्ज रोखे कंपनी तुम्हाला विकू शकते। तर अशा वेळेबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, रूपांतरित कर्ज रोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारक सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावे लागतो। सर्व कर्ज रोख्यांची परतफेड करावीच लागते। सपोज कंपनीला अशा प्रकारचे कोणतेही रूपांतरित कर्ज रोखे विकायचे आहेत, म्हणजे आज ते कर्ज रोखे धारक असतील, उद्या त्यांचं रूपांतर भागधारकांमध्ये झालं तर मग ते कंपनीचे मालक बनतील, त्यांना मतदानाचा अधिकार येईल। जर हे गोष्टी करायच्या असतील तर सर्वसाधारण सभेत अगोदर विशेष ठराव सहमत करून घ्यावा लागतो। व्याज देणे व परतफेड: व्याज देणे व परतफेड मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा। कंपनीला कर्ज रोख्यांची विक्री करताना अटीनुसार कर्ज रोख्यांवरील व्याज व कर्ज रोख्याची परतफेड करावीच लागते। कंपनी जर डिबेंचर्स घ्यायली किंवा कंपनी स्वतःचे कर्ज रोखे विकायली तर कर्ज रोखे विकत असताना कंपनी किती टक्के व्याज देणार आहे, कशा पद्धतीने देणार आहे, त्याची परतफेड होणार आहे का नाही हे अगोदरच नमूद करावी लागते। नीट लक्षात घ्या, जसं गणपतीची प्रतिष्ठापना होत असताना किंवा दरवर्षी जेव्हा गणपती बाप्पा येत असतात अगोदरपासून मंडप सजवण्यात येते, झुंबर लावण्यात येतात, सजावट वगैरे सर्व गोष्टी करण्यात येते, गणपतीचे पावत्या छापण्यात येतात, चंदा गोळा केला जातो, हे अशा प्रकारची गोष्टी करण्यात येतात। तसेच कंपनीला जर कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायचे असतील कर्ज रोख्यांची विक्री करून तर कंपनीला अगोदरपासून कोणत्या कोणत्या नियमाचे अटीचे वगैरे पालन करावं लागते, ते सर्व गोष्टीच्या मध्ये सांगण्यात आलेले आहेत। थोडक्यात आतापर्यंत आपण किती बघितलं, 3 की मतदानाचा अधिकार द्यायचा का नाही अगोदरच ठरवून घ्यायचं। त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे विकणार, टोटल 8 प्रकार आहेत, 8 पैकी तुम्ही कोणते विकणार आहात ते अगोदर ठरवून घ्यायचं। व्याज द्यायचं का नाही, किती टक्के द्यायचं, कंपनीला हे सर्व जे गोष्टी आहेत जे आपण बघायला हे कंपनीला कुठं क्लिअर करून घ्यावं लागतात, वार्षिक सर्वसाधारण सभेत, अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये। तिथे येऊन का फक्त चाय बिस्कुट खायचं काम नसतं, हे अशा गोष्टी करावे लागतात। त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोखे प्रमाणपत्र: कर्ज रोखे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्ज रोखे प्रमाणपत्र वाटप कर्ज रोखे धारकांना करावं लागतंय। रिलायन्स कंपनीला 5,000 करोड पाहिजे होते, रिलायन्स कंपनीने सर्वसामान्य जनतेकडून कर्ज रोखे वाटप कर्जाच्या स्वरूपात पैसे घेतले। आता
त्या लोकांनी तर कंपनीला पैसे दिले, बट त्यांच्याजवळ प्रूफ काय की त्यांनी पैसे दिले. मग ते लोक कंपनीला म्हणतात की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले, याचा काहीतरी पुरावा द्या. कंपनी म्हणते हे घ्या कर्ज रोखे प्रमाणपत्र, ह्याच्यावर सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याकडून 5,000 करोड रुपये कर्जाच्या स्वरूपात घ्यायलो, 5 वर्षानंतर तुम्हाला परत करणार, आणि जोपर्यंत परत करणार नाही तोपर्यंत दर महिन्याला तुम्हाला ठराविक दराने एवढं एवढं व्याज मिळणार. हे सर्व गोष्टी याच्यावर लिहिलेल्या आहेत. ह्याला म्हणतात कर्ज रोखे प्रमाणपत्र. हे घ्या. तुम्ही जर एका गणेश मंडळाला चंदा दिलात, तुमच्याजवळ प्रूफ काय? चंदाची पावती असते. तसंच तुम्ही जर एका कंपनीला पैसे दिलात, तर तुम्ही कंपनीला पैसे दिले त्याचा प्रूफ काय? ही पावती, कर्ज रोखे प्रमाणपत्र. आणि कंपनी हे तुम्हाला किती महिन्याच्या आत देते? ज्या वेळेस कंपनी तुमच्याकडून पैसे घेतली त्याच्या 6 महिन्याच्या आत कंपनीला पैसे वाटप करावी लागते. 5वं पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे? आता बघा, कंपनी तर पैसे घेतली, कंपनीला माहित आहे 5 वर्षानंतर आपल्याला पैसे परत करायचे. कंपनी काय करते? दरवर्षी जसं जसं कंपनीला फायदा होत गेला तसं तसं प्रत्येक वर्षीच्या फायद्यातून काही रक्कम ह्या वाटप निधीमध्ये जमा करत असते. कंपनीला माहित आहे की 5 वर्षानंतर पैसे द्यायचे आहे, तेव्हाच तेव्हा बघू, उजळेल तिथं उजळेल, 5 वर्षानंतर पैसे जमा करत नाही. कंपनी दरवर्षी थोडी 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 रक्कम बाजूला करत असते. आता बघा, तुमच्यापैकी मॅक्सिमम जण 12वी नंतर सीए करणार आहेत, सीएस करणार आहेत, सीएमए करणार आहेत, बीकॉम करणार आहेत, किंवा कोणताही कोर्स करणार आहेत ज्याच्याबद्दल अगोदरपासून तुमच्या घरात चर्चा चालू असतेच. म्हणून तुमचे आई वडील काय करतात की 11वीला असताना पासूनच तुमच्यासाठी हळूहळू हळूहळू पैसे, 11वी म्हणून 11वीच नाही, 8वी पासूनच तुम्ही वर्गामध्ये हुशार असाल, चांगले मार्क्स घेत असाल, कुठं ना कुठं शिक्षणामध्ये तुमचा उजेड दिसत असेल, तर आई वडील काय करतात की बाबा आज न उद्या याला शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत. ह्याने जर 10वीला वर्गात पहिला आला, जिल्ह्यात पहिला आला, 12वीला चांगलं नाव मोठं केलं, प्रत्येक एक्झाम मध्ये वरचेवर तुमचा निकाल चांगला होत असेल, तर एक वेळ असे होते की तुम्हाला एक पर्टिक्युलर कोर्स करायचा असतो आणि त्याच्याबद्दल आई वडील तुम्हाला बोलता बोलता हळूच इन्फॉर्मेशन काढून घेतात. मग तुमच्याकडून इन्फॉर्मेशन निघाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी आहेत किंवा राय घेत असतात ना, जसं की तारक मेहता का उलटा चष्मा बघता, जेठालालला कधी इंग्लिश वाचायची रिलेटेड कोणतं पत्र वगैरे आलं किंवा असं एखादी गोष्ट जिथे त्याचं दिमाग चालना गेलंय, जेठालाल काय करतो? तारक मेहताकडे जातो आणि मग त्याचं मत घेत असतो. तसंच तुमचे आई वडील या समाजामध्ये अशा अनेक लोक असतात, त्यांचं मत घेत असतात आणि मग कोणीतरी एक जाऊन सांगते की बाबा तुझ्या मुलाला हे करायला सांग, तुझ्या मुलाला ते करायला सांग, त्यातली फीस किती आहे? 5 लाख फीस आहे, 6 लाख फीस आहे. मग तुमचे आई वडील काय करतात? बाबा आज 5-6 लाख फीस आहे तर आमच्या मुलाच्या वेळेस 10 लाख होईल. मग आतापासूनच दरवर्षी थोडे 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 पैसे सोन्याच्या स्वरूपात का होईना, जागेच्या स्वरूपात का होईना, बँकेमध्ये जमा का होईना, पैसे जमा करून ठेवत असतात. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा वडील पैसे जमा करून ठेवत असतात. तशाच पद्धतीनं कंपनी जेव्हा कर्ज रोखे धारकांकडून जेव्हा पैसे घेत असते, कंपनीला माहिती आहे की आजपासून 5 वर्षानंतर परत करायचं आहे. मग 5 वर्षानंतर जर परत करायचं असेल तर आतापासूनच काही काही पैसे आपण बचत करत राहू. मग कंपनी काय करते? कर्ज रोखे परतफेड राखीव निधी निर्माण करत असते. दरवर्षी थोडी थोडी रक्कम त्याच्यामध्ये टाकत असते, जेणेकरून 5 वर्षानंतर ऑटोमॅटिकली रक्कम 5,000 करोड होईल. काय सांगण्यात आलेलं आहे? लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्ज रोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. केव्हाही कंपनी कर्ज रोख्याच्या स्वरूपात पैसे घेतली तर कंपनीला जे नफा व्हायलाय त्या नफ्यातून काही निधी राखीव स्वरूपात बाजूला काढून ठेवावा लागतो आणि त्या कर्ज रोख्यांची परतफेड करावी लागते. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्ज रोखे परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. कंपनी भागभांडवल व कर्ज रोखे सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, नाव लक्षात ठेवून घ्या, MCA स्टँड्स फॉर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, गृह वित्त पुरवठा कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्ज रोखे परतफेड निधी तयार करण्यासाठी आवश्यकता नाही. आता कर्ज रोखे परतफेड निधी कोण तयार करायचं काय नाही, हा एक छोटासा किचकट पॉइंट आहे. कंपनी सुधारणा कायदा, कंपनी सुधारणा म्हणजे कशा कशाबद्दल सुधारणा? भाग भांडवल आणि कर्ज रोखे याच्यामध्ये 2019 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जर तुमची कंपनी व्यवहार मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स सांगितलेलं आहे, गृह वित्त पुरवठा कंपन्या, गृह वित्त पुरवठा म्हणजेच काय? घरांसाठी लोन देणे, वित्त पुरवठा करणे, हाऊसिंग फायनान्स जे असतात,
बिगर बँकिंग NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन जे असतात, राईट. बिगर बँकिंग म्हणजेच काय, जसं की आता ऍक्सिस बँक आहे, ऍक्सिस बँकेला RBI लायसन्स दिलेला आहे की तुम्ही बँकिंग बँक स्थापना करू शकता. काही काही संस्था अशा असतात की ज्यांनी काम बँकेसारखंच करतात, बट कर्ज घेणे, लोनच्या स्वरूपात पैसे घेणे, देणे वगैरे असे जे काम बँक करते तेच काम ते करत असतात, बट त्यांच्याजवळ लायसन्स नसतो RBI ने दिलेला, त्यामुळे त्याला NBFC म्हणतात. जर एखादी कंपनी कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायली, तुम्हाला द्यायली, ठेवीच्या स्वरूपात तुमच्याकडून पैसे ठेवून घ्यायली आणि RBI ने त्याला दिलेलं लायसन्स सुद्धा आहे, तर त्याला म्हणायचं बँक. एखादी कंपनी आहे, लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊन लोकांना कर्जाच्या स्वरूपात द्यायली, बट RBI ने त्याला लायसन्स दिलं नाही, त्याला NBFC म्हणायचं. मराठीमधून बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्यांना कर्ज रोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची आवश्यकता करत नाहीत. बट जे बँकिंग कंपन्या असतात, नॉर्मल सेबी रजिस्टर्ड मध्ये झालेले वगैरे असतात, ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की यांना दरवर्षी अगोदरपासून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवावे लागत असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, लक्ष द्या. कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. शॉर्ट मध्ये सांगतो, जर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांकडून कर्ज रोख्याच्या स्वरूपात पैसे घेतली, तर त्या 500 लोकांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात येते, त्याला कर्ज रोखे विश्वस्त असे म्हणतात. आणि मग कंपनीला जेव्हा त्या 500 लोकांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर प्रत्येक वेळेस कंपनी त्या 500 लोकांसोबत कॉन्टॅक्ट करत नाही, कंपनी डायरेक्ट कर्ज रोखे विश्वस्तासोबत कॉन्टॅक्ट करत असते. कर्ज रोखे विश्वस्ताचं काम काय आहे, कर्ज रोखे धारकाच्या हिताचे रक्षण करणारी संस्था असते. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना, जनता किंवा सभासद निमंत्रित करते, अशा वेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. कर्ज रोखे विश्वस्त कर्ज रोखे धारकाच्या हिताचे रक्षण करतात. कर्ज रोखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्या बरोबर करार करावा लागतो, त्यास कर्ज रोखे विश्वस्त करार असे म्हणतात. म्हणजे कंपनी जेव्हा 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोख्यांची विक्री करते, तेव्हा एकाची नियुक्ती करत असते, एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. आणि मग अशा वेळेस जो करार कंपनी, काय सांगण्यात आलेला आहे चेक करा व्यवस्थित. कर्ज रोखे विश्वस्त कर्ज रोखे धारकाच्या हिताचे रक्षण करतात. कर्ज रोखे विश्वस्ताच्या नियुक्तीच्या वेळी त्यांच्या बरोबर करार करावा लागतो. कंपनी जेव्हा डिसाइड करते की बाबा मिस्टर राम, तुम्ही या 500 लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात, राईट, आजपासून तुम्ही कर्ज रोखे विश्वस्त आहात, कंपनी आणि त्या राम मध्ये आणि डिपॉझिटर जे सगळे कर्ज रोखे धारक आहेत, या तिघांमध्ये एक प्रकारचा करार असल्यासारखा होतो, त्यालाच काय म्हणतात, कर्ज रोखे विश्वस्त करार. आता या कर्ज रोखे विश्वस्त करार किंवा जो मिस्टर राम आहे, जो कर्ज रोखे विश्वस्त आहे, ह्याचं काम काय, इफ इन केस जर रामला ज्या वेळेस वाटलं की कंपनी डुबणार आहे, रामला ज्यावेळेस वाटले की कंपनी कर्ज रोख्यांचे व्याजाचे पैसे देण्यात गेली, रामला कंपनीवर कधीही शक आलं, तर राम सर्वात पहिले त्या 500 लोकांना सांगतो कंपनी पळून चालली रे, चला जमा व्हा, किंवा NCLT शी कॉन्टॅक्ट करतो. सर NCLT म्हणजे काय, मागच्या आपण क्लासमध्ये बघितला, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, कंपनीची पोलीस. काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोखे विश्वस्तांना कर्ज रोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते, जर कर्ज रोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्ज रोखे धारकास देण्यास दोषी आढळल्यास. काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोखे विश्वस्तांना कर्ज रोखे धारकाच्या तक्रारीचे निवारण करावे लागते. एखादा एक व्यक्ती कर्ज रोखे धारक येऊन म्हणला की सगळ्यांना पैसे आलेत, मला पैसे आले नाहीत, मिस्टर राम तुम्ही कर्ज रोखे विश्वस्त आहात, उपाय करा. मग राम म्हणतो ठीक आहे, तुम्ही 2 दिवसानंतर आम्ही कंपनीला बोलवून ठेवतो. मग राम कंपनीशी कॉन्टॅक्ट करतो की बाबा ह्या कर्ज रोखे धारक आहे, त्यांचे पैसे आले नाहीत, यांचे पैसे द्या. मग कंपनी सांगते की टेक्निकल ग्लिच मुळे आले नाहीत, त्यांचे पैसे येऊन जातील. हे असे काही प्रॉब्लेम्स असतात, तक्रारीचे निवारण करणे. दुसरा, जर कंपनी कर्ज रोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्ज रोखे धारकास देण्यास दोषी आढळल्यास, जर कंपनी 500 पैकी 450 लोकांचे पैसे परत केली, व्याज पण परत केली, मुद्दल पण परत केली, बट 100 लोकांचे पैसे आले नाहीत, मग अशा वेळेस कर्ज रोखे धारक जे कर्ज रोखे विश्वस्त असतात, ह्यांनी पुढे येतात आणि मग जे पण काय मॅटर आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. काय सांगण्यात आलेलं आहे, दोषी आढळल्यास विश्वस्त कर्ज रोखे विश्वस्तांना येऊन सांगितले ते लोक की बाबा
400 लोकांचे पैसे आले, आम्ही 100 जणांचे ग्रुप आहे, पैसे आले नाही, काहीतरी करा. कर्जरोख्या विश्वस्तानं कंपनीला सांगितलं की बाबा असे असे पैसे आले नाहीयेत, तरी कंपनीचा रिस्पॉन्स नाही. मग आता राम काय करतो, कंपनी लॉ ट्रिब्युनल, नॅशनल, एन स्टँड्स फॉर नॅशनल, सी स्टँड्स फॉर कंपनी, एल स्टँड्स फॉर लॉ, टी स्टँड फॉर ट्रिब्युनल, NCLT संपर्क साधू शकतात व कर्ज रोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करू शकतात. NCLT कंपनीस मूळ रक्कम किंवा व्याज देण्याचे आदेश देऊ शकते. आणि मग NCLT काय करते, कंपनीला फोन लावते आणि सांगते की बाबा तुमच्या कंपनीची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. 500 लोकांकडून कर्जाच्या स्वरूपात तुम्ही कर्ज रोखे विक्री केली होती, 400 लोकांना पैसे दिलेत, 100 लोकांना पैसे दिले नाहीत. तुम्हाला डेडलाईन देण्यात येते 8 दिवसाची, 8 दिवसाच्या आत त्यांना पैसे परत करा, अदरवाईज तुमच्यावर कार्यवाही होऊ शकेल. आणि मग एकदा जर दोषी आढळलं, एकदा जर संचालकावर वगैरे कंपनीवर गुन्हा दाखल झाला, मग तुम्हाला अशा प्रकारचं पुन्हा कधी कर्जाच्या स्वरूपात पैसे उभारता येणार नाही. त्यामुळे कंपनी सहसा जे आहे ते अशा प्रकारचं मुद्दलची रक्कम, कर्जाची रक्कम ह्याच्यासोबत छेडछाड करत नाही, क्लिअर कट पैसे देऊन टाकत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे निर्बंध लादणे. तर ते एक्झॅक्ट निर्बंध लादणे म्हणजेच काय, नीट समजून घ्या. काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तास वाटते, त्यावेळी ते NCLT शी संपर्क साधतात. कर्जरोखे धारकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकतात. साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे की बाबा 500 लोकांना कंपनी 5,000 करोड देणं बाकी आहे आणि कर्जरोखे विश्वस्तांना माहित झालं की बाबा कंपनी 5,000 करोड रुपये देणं बाकी आहे, बट आता तर कंपनी जवळ फक्त 300 करोड आहेत आणि 2 दिवसावर पैसे द्यायचे आहे. 5,000 करोड कंपनी कसं देणार, कारण कंपनीकडे अवेलेबल कॅश तर फक्त 300 करोडचा आहे. मग अशा वेळेस कर्जरोखे विश्वस्त काय करतात, त्यांचं काम आहे की त्या 500 लोकांच्या हिताचे संरक्षण करणं. मग कंपनी कर्जरोखे विश्वस्त काय करतात, चेक करा की इथे सांगण्यात आलेलं आहे की मूळ रक्कम 5,000 करोड देण्यास पुरेशी नाही, 300 करोडच आहे त्यांच्याजवळ, किंवा असे कर्जरोखे विश्वस्तास वाटते, कर्जरोखे विश्वस्तास वाटायला की बाबा 5,000 करोड द्यायचे, कंपनीजवळ तर पैसेच नाहीत, 300 करोड आहेत, मग कसं देईल. त्यावेळी राम कर्जरोखे विश्वस्त काय करतो, NCLT शी संपर्क साधतो. कर्जरोखे धारकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते. आणि मग अशा वेळेस NCLT ला कंप्लेंट करतो की बाबा 15 दिवसानंतर कंपनीला कर्जरोखे धारकांना 5,000 करोड द्यायचे आणि आज कंपनीजवळ फक्त 300 करोडच आहेत. मला वाटत नाही, मी कंपनीचा कर्जरोखा विश्वस्त आहे, मला वाटत नाही की येणाऱ्या 15 दिवसात कंपनी कुठून तरी 4,700 करोड जमा करेल जेणेकरून कंपनीला ते परतफेड करता येईल. त्यामुळे लवकरात लवकर NCLT ह्या लोकांना सांगा की लवकरात लवकर त्यांचे पैसे परतफेड करा म्हणून. आणि मग कंपनी काय करते, आदेश निर्बंध लादते त्यांच्यावर आणि आदेश जारी करते. कुठं ना कुठं हे 7वं आणि 8वं पॉइंट एकसारखंच आहे, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 9वं पॉइंट सांगण्यात आलेला आहे की कंपनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास शिक्षा. आता कर्जरोख्यांची विक्री करत असताना कंपनी कायद्यांचे नियमांचे पालन करावं लागते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केला, तुम्ही हा पॉइंट बघितला असाल. कर्जरोखे विक्री करायचा असेल तर कंपनी कायदा 2013 कलम 71 मध्ये काही अटी सांगण्यात आलेल्या आहेत, त्याचे उल्लंघन झाल्यास आता काय इथं पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. स्टेप बाय स्टेप चेक करूयात. कंपनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनी कायद्यातील तरतुदीचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेल्या दोषी शिक्षेस पात्र ठरतात. कंपनीने सांगितलं की बाबा कर्जरोखे विक्री करायचे आहेत, तुम्ही कर्जरोखे विक्री केलात, 6 महिन्याच्या आत कर्जरोखे विक्री प्रमाणपत्र सर्व कर्जरोखे धारकांना देऊन टाका. 8 महिने झाले, 9 महिने झाले, कंपनी दिलीच नाही, अटींचं किंवा तरतुदीचं काय झालं, उल्लंघन झालं. मग अशा वेळेस अनेक नियम असतात, एखादा जर एक नियम मोडला, कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला माहित झालं,
मग कंपनी काय करते, NCLT काय करते, कंपनीचे जे मेन कंपनी आहे किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांना दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यामध्ये जे पण शिक्षा वगैरे सांगण्यात आलेली आहे त्या शिक्षेचे अंमलबजावणी तुम्हाला करावं लागतं, त्याचं एक्झिक्युशन तुम्हाला करावं लागतं. असे हे काही तरतुदी आहेत कंपनी कायदा 2013 नुसार कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत की सेबीचे काही नियम आहेत या संबंधी, ते पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात. त्याच्याशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला इथं वरच्या साईडला क्लिक केल्यानंतर दिसून जाईल. आजच्या क्लासमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहताना तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHO अकॅडमी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.